अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी मिलिंद जोशी यांची नेमणूक झाली आहे। प्राध्यापक मिलिंद जोशी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी विराजमान झालेत। प्राध्यापक मिलिंद जोशी हे प्रसिद्ध लेखक आणि वक्ते आहेत। सुनीता राजे पवार महामंडळाच्या प्रमुख कार्यवाहपदी विराजमान झाल्यात, तर विनोद कुलकर्णी यांची महामंडळाच्या कोषाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे। नव्या पदाधिकाऱ्यांना 99, 100 आणि 101व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान मिळेल। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, पुढची 3 वर्ष साहित्य संमेलनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची, त्या पार्श्वभूमीवर हे चेहरे महत्त्वाचे मानले जातात। मिलिंद जोशी हे गेली अनेक वर्ष महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये कार्यरत आहेत। वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडलेल्या आहेत। कार्याध्यक्ष म्हणून आतापर्यंत ते काम करत होते आणि आता अध्यक्ष म्हणून जबाबदारी ते पार पाडणार आहेत। पुढची 3 वर्ष महत्त्वाची आहेत, जसं की तू सांगितलंस, कारण पुढची 3 वर्ष हे 98, 99 आणि 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे आणि या आयोजनाची जबाबदारी हे जी नवीन टीम आहे, हे जे नवीन पदाधिकारी आहेत त्यांच्यावरती असणार आहे। आणि मिलिंद जोशी यांचा आतापर्यंतचा अनुभव पाहता हा अनुभव पुढच्या या महत्त्वाच्या साहित्य संमेलनांच्या आयोजनामध्ये उपयोगी ठरणार आहे। मंदार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।